नमस्कार, मी स्नेहा. आपलं स्वागत आहे एनडीटीव्हीच्या महाराष्ट्र नामामध्ये. राज्याच्या प्रगतीशी, जनतेच्या सोयीसुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आम्ही आलो आहोत. चला तर मग पाहूयात आजच्या प्रमुख घडामोडी. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027साठी विविध विकास कामांचं भूमिपूजन राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीनं करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक करण्यावर भर देण्यात आलेला आहे. यंदा कुंभमेळ्यामध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता आहे. जास्त भाविक येणार असल्यामुळे आउटर रिंग रोड तयार करण्यात येतोय. यामार्फत नाशिकला मोठी कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळणार आहे. यामुळे भाविकांची व्यवस्था, सुरक्षा तसंच पर्वस्नान आणि अमृत स्नानाचं अचूक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांना कुंभपर्वामध्ये आध्यात्मिकतेचा अनुभव देण्यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. कुंभमेळ्यासाठीचे रस्ते, महामार्ग दुरुस्ती तसंच पिण्याच्या पाण्याची सोय, गोदावरी पात्राची स्वच्छता राखणं, त्याचं पावित्र्य राखणं, चांगल्या घाटांची निर्मिती करणं, जुन्या मंदिरांचं पुनरुज्जीवन इत्यादी विकास कामं करताना खबरदारी घ्या असे निर्देश सुद्धा देण्यात आलेत. नाशिक हे महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि त्यामुळे इथे होणारी विकास कामं पुढील अनेक वर्ष उपयोगी पडणार आहेत. लोक स्नान करण्याकरता येतात. स्नानाचं महत्त्व आहे, त्यामुळे स्वच्छ, निर्मल आणि अविरल अशा प्रकारची गोदावरी त्यांना मिळाली पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स तयार करायचे, त्यातनं स्वच्छ पाणीच गोदावरीमध्ये जाईल अशा प्रकारचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगले घाट आपण तयार करतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे आपली जुनी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पुनरुज्जीवन करतो. राज्यामध्ये उद्योगांना पूरक वातावरण मिळावं यासाठी शासन हे लॉजिस्टिक धोरण राबवत आहे. उद्योग क्षेत्राला उत्तम दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देत लॉजिस्टिक दर हे कमी करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी केली जाते. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते XSIO इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्स पार्कच्या पार्क 1 नॉर्थचं भूमिपूजन सुद्धा पार पडलं. यावेळी शासन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार सुद्धा करण्यात आलेला आहे. या करारामुळे राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक्स पार्क्सद्वारे रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत. XSIO राज्यामध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे आणि त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. समृद्धी महामार्गालगतच हा लॉजिस्टिक पार्क उभा राहतोय आणि त्यामुळेच 105 एकरवरील दुसऱ्या टप्प्यातील 1,100 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन सुद्धा संपन्न झालं. या दोन्ही टप्प्यांच्याद्वारे जवळपास हजारो रोजगारांची निर्मिती सुद्धा होणार आहे. नवी दिल्लीमध्ये प्रगती मैदानातल्या 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवर्जून भेट दिली. 14 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा मेळावा 27 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. भारत व्यापार वृद्धी या संस्थेमार्फत आयोजित या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळानं एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील दालनातील महाराष्ट्र राज्य हस्तकला आणि हातमाग महामंडळ, विविध स्वयंसहाय्यता गट, मराठी भाषा दालन, पैठणी कारागीर तसंच महाराष्ट्रातील उद्योग, परंपरा, कलाकुसर इत्यादी स्टॉल्सची पाहणी सुद्धा केली. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्टॉल धारकांशी संवाद साधला आणि उत्पादनांची माहिती सुद्धा घेतली. ठाणे शहराला स्वच्छ आणि सुंदर तसंच सुरक्षित आणि पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री सिद्धेश कदम यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात पालिका आयुक्त आणि अधिकारी यांची एक विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये ठाणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा तसंच वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तसंच स्मशानभूमी परिसरातील पर्यावरणीय मानकांचं पालन या विषयावर चर्चा झाली. वैद्यकीय घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, कारवाई तसंच कत्तलखान्यांमधून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या अशा प्रमुख मुद्द्यांचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. भविष्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिका यांच्या समन्वयामधून प्रदूषण आणि पर्यावरण विषयक समस्यांबाबत गतिशील कामकाज केलं जाईल असे निर्देश सुद्धा देण्यात आले आहेत. तर या होत्या राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. यानंतर महाराष्ट्र नामामध्ये इथे थांबतोय. नमस्कार.